गलाई समाचार यूट्यूब चॅनल गलाई समाचार परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। नमस्कार, मी स्वाती शिंदे। आपण पाहत आहात गलाई समाचार। गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। संपूर्ण भारत देशातील गलाई बांधवांचे एकमात्र संघटन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन भव्य मेळावा व सन्मान समारोह रविवार दिनांक 14/1/2024 रोजी दुपारी 4 वाजता संपन्न झाला। श्री अनिल शेठ पाटील, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे माननीय श्री किरण खरे साहेब IPS, आधारस्तंभ माननीय श्री डॉक्टर सचिन मोटे साहेब, आयकर उपायुक्त मुंबई, विनोद शेठ पवार, राष्ट्रीय संचालक, प्रतिष्ठित उद्योजक हैदराबाद, धनराज शेठ भोसले, राष्ट्रीय उपाध्यक्ष मराठी व्यापारी असोसिएशन, अक्षय शेठ अर्जुन, अध्यक्ष तेलंगणा राज्य मराठी व्यापारी असोसिएशन, अभिजित शेठ पवार, प्रदेश उपाध्यक्ष तेलंगणा राज्य मराठी व्यापारी असोसिएशन, राजू शेठ चव्हाण, प्रदेश महासचिव तेलंगणा राज्य मराठी व्यापारी असोसिएशन। कार्यक्रमाचं स्थळ तिवोली गार्डन, सिकंदराबाद, तेलंगणा। सर्व गलाई बांधव उपस्थित होते। राष्ट्रगान से हम इस प्रोग्राम का प्रारंभ कर रहे हैं। तो आप सभी को गुजारिश है, कृपया आप जहां भी है वहां पे खड़े रहिए। एक साथ आणि राष्ट्रगीत सगळ्यांनी म्हणायचं आहे। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा। तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे। गाहे तब जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। सन्माननीय शंकर शेठ पवार यांना मी विनंती करतो आपण मंचावरती यावं। आगतम स्वागतम सुस्वागतम। या ठिकाणी उपस्थित होत असलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागतम। धन्यवाद। आणि आता उभे असणाऱ्या आणि पाठीमागे असणाऱ्या मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी आता या मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। मनोज शेठ पवार यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती यावं। मनोज शेठ पवार। सर्वांचे एक आधारस्तंभ डॉक्टर सचिनजी मोटे साहेब या ठिकाणी आपल्या या तेलंगणाचे अध्यक्ष अक्षय शेठ अर्जुन, उपाध्यक्ष अभिजित शेठ पवार आणि धनराज शेठ भोसले असा हा संयुक्त मोठा भव्य आणि दिव्य असा सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे। मी विनंती करतो आपण सत्कार स्वीकारायचा आहे। या ठिकाणी राष्ट्रीय सचिव किरणजी हसले यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। त्यांना विनंती आपण सत्कार स्वीकारायचा आहे। किरणजी हसले, राष्ट्रीय संचालक, राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय सचिव। चला म्हणजे आता थोडं आपला सत्काराला वेळ जास्त चाललाय बरं का। आपण आता थोडं आदप्त घेऊया। मान्यवरांचं मनोगत मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकलं पाहिजे। संपूर्ण भारत देशातील गलाई बांधवांचं एकमात्र संघटन असलेली ही आपली असोसिएशन आणि या संघटनेचा आज भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय।
आदिलशेठ पाटील त्याचबरोबर मुंबई आयकर आयुक्त सचिनजी मोटे साहेब, अक्षय अर्जुन आणि मंचावर सर्वजण आपले मान्यवर उभे राहिलेले आहेत. त्यांनी उभं राहून घ्या. जरा पाठीमागचा, जरा पाठीमाग, पुढे येऊ नका असं. जरा पाठीमाग. थोडंसं पाठीमागचं पुण्या ठिकाणी आपण उभं राहायचं आहे. फोटोग्राफर शिलेगावाने सगळे सूत्ररक्षक आपल्याकडे द्यायच्या मंचावरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान मंचावरती या ठिकाणी होत आहे. थोडासा वेळ जातोय, आपल्याला जाणीव आहे, पण आपल्या माणसांचं कौतुक करणं, आपल्या माणसांचा सन्मान करणं, एवढ्या लांबून आलेल्या व्यक्तींना तेलंगणा राज्याच्या वतीनं आपलं एक प्रेम अर्पण करणं हा आपला सगळ्यात एक प्रांजळ हेतू आहे. आणि म्हणूनच या मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्व राज्यातून आलेल्या प्रतिनिधींसाठी शेवटच आहे. आणि आता सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. मार्गदर्शनाच्या नंतर आपल्या जी पाहुणे मंडळी आहेत त्यांचं प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून नाव पुकारलं जाईल. त्यांनी एकत्रित नावाने येत आहे. मंचावरील सर्व मान्यवरांना ठिकाणी सन्मानित करण्याचा एक सुंदर सोहळा. मला वाटतं आता जेवढे सगळे समोर बसलेले आहेत एक सामुदायिक टाळी या सर्वांसाठी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं उद्या तेलंगणा राज्याच्या वतीनं देशभरातून आलेल्या सर्व या मराठी व्यापारी असोसिएशन बसून घ्या. गाडी नंबर KA21. आणि ज्या वेळेला आपण एकत्रित राहू त्यावेळेला आपण आतापर्यंत आपल्याला एका दुसऱ्यानं कुणी काय दिलं नाही, सरकारनं आपल्याला काय दिलं नाही, आपल्या जिथं आपण राहतो तिथल्या नेत्यांनी काय दिलं नाही, आणि जिथल्या ज्या मातीत आपण जन्म केलाय त्या नेत्यांनी सुद्धा आपल्याला काय दिलं नाही. ज्यांनी जे दिलं नाही ते सगळं आपण त्यांच्याकडनं एका करून घ्यायचं आहे. तुम्ही सगळ्यांची साथ आहे का? तुमची सगळ्यांची साथ पाहिजे, मला दुसरं काय नको आहे. आतापर्यंत संघटना भरपूर बनल्या, स्थानिक लेवलला बऱ्याच संघटनांनी काम केलं, पण अर्ध्या रस्त्यात त्या संघटनांनी गाडीचं चाक सोडून दिलं. कारण का? त्यांच्या पोटामध्ये स्वार्थ होता. आमच्या या अखिल भारतीय मराठी महासंघामध्ये असोसिएशन मध्ये जेवढे पदाधिकारी आहेत ते सक्षम पैसेवाले, त्यामध्ये गरिबी आहे, पण त्या गरिबाची भूमिका आहे की आपल्या एका घराय बांधवांच्या अडचणीत उभा राहायचंच. सगळीजण आपल्याला मदत करण्यासाठी आहे. आता केंद्र सरकारमध्ये आपल्याला जायचं आहे, मंत्री म्हणायला नव्हे, आपल्याला आपल्या बिझनेस साठी काहीतरी मागायला जायचं आहे. आतापर्यंत आपल्याला केंद्र सरकारनं काही दिलं नाही. 10 लाखापेक्षा जास्त गलाई बंधू आपल्या इंडियात पुऱ्या देशामध्ये आहेत. आतापर्यंत 1000, 2000, कोण म्हणते 50,000, कोण म्हणते 1 लाख. पण दुकानं मोजली तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोक आपण आहे. आणि आपली फॅमिली आणि आपल्या दुकानात काम करणाऱ्या मुलांची फॅमिली ही आपलीच फॅमिली आहे अशी धरली तर आपण 2 ते 3 करोड लोक या धंद्याशी निगडीत आहे. आपण एकत्र नाही झालो तर येणाऱ्या 4 वर्षात जो बिझनेस आपला राहिलेला आहे तो आपल्या हातातून जाणार आहे आणि तो दुसऱ्याच्या हातात जाणार आहे. आणि राहिलेला बिझनेस सरकार आपल्याला प्रतिबंध करून सगळा बंद करणार आहे. आतापर्यंत आपण सोनं मोहर लावून देतो ते अनलिगल, टंच काढतो तो फार्म अनलिगल, चांदीचा टंच काढतो तो अनलिगल, बुलियनचं काम करतो तो अनलिगल. आपण सगळी कामं अनलिगल पद्धतीने करत आहे. पण आता
आपल्या संघटनेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 40 मंत्र्यांशी मी भेटलेलो आहे दिल्लीमध्ये, 40 मंत्र्यांशी. पण आपल्या संघटनेचं दुर्दैव असं आहे की 10 वर्षापासून मी काम करतो पण अजून रजिस्ट्रेशन झालं नव्हतं, म्हणून मी पाठीमागे राहिलो. आणि आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे, पॅन कार्ड मिळालेलं आहे, अकाउंट खोललेलं आहे. आणि आता साहेबांच्या हातून एक हात मदतीचा विश्व जागृती मिशन हा आज आपण उपक्रम चालू करत आहे. त्या संघटनेच्या अकाउंटवर प्रत्येकाने 1 रुपयाची मदत आपल्याला द्यायची आहे. सकाळ झोपून उठल्यानंतर 1 रुपया आपल्या संघटनेच्या नावावर टाकायचा आहे. देवाच्या पाया पडण्याच्या अगोदर आम्ही देव नाही, आम्ही सेवक आहे, आपला कार्यकर्ता देव नाही. पण आज आपण दुष्काळग्रस्त भागातून जगण्यासाठी गेलो होतो आणि आपल्या या बिझनेसला देवाचा दर्जा द्यायचा आहे. आणि त्या बिझनेससाठी आपण 1 रुपया ही योजना का चालू केली त्याचं मी स्पष्टीकरण सामुदायिक सांगतो. मला केंद्र सरकारमध्ये जायचं आहे. केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या समोर मला प्रश्नाची उत्तर विचारायचं आहे की आमच्या समाजाला आतापर्यंत का दिलं नाही आणि काय दिलं नाही. आपण मजुरीवर काम करतो, बऱ्याच लोकांची मागणी आहे. साहेबांच्याही लक्षात आहे 411. तर त्या 411 मध्ये स्वतःला प्रश्न विचारा. देशाची अर्थव्यवस्था आणि कार्यव्यवस्था आपण सांगून चेंज होत नाही. स्वतःला प्रश्न विचारा. 411 मध्ये जो नियम आहे त्या नियमाच्या विरुद्ध आपण काम करतोय. येणाऱ्या गिरायकाचं आपण फॉर्म भरा. आम्ही संघटनेच्या वतीने फॉर्म देणार आहे. फॉर्म भरा. येणाऱ्या गिरायकाचं आधार कार्ड घ्या, पॅन कार्ड घ्या, त्याची डिटेल घ्या आणि त्याचं वजन आपल्या पर्चू घ्या. पर्चू आपल्या दुकानाचा शिक्का मारा आणि तो शिक्का एक आपल्या पैसे ठेवा आणि तो एक त्याच्याकडे द्या. आणि त्याला सांगायचं आज जो नियमित काम करणारा माणूस असेल तर तो 10 तुकड्यासाठी तुम्हाला भांडाय उठतो आणि ज्याला 10 टन आणि 5 टन कमाई करायची आशा आहे तो माणूस त्या गिरायकाचं काय न घेता सोनं काढून देणार. आणि ज्या वेळेला 15 दिवसांनी पोलीस येतात त्यावेळेला आपल्या मान्यवरांना फोन करतात की साहेब माझ्यावर असं झालं, माझ्यावर धाडपट्टी, मला पोलिसांनी उचलून गेलं. तर त्या लोकांना माझं सांगणं आहे की आपण आपलं काम करत असताना इमानदारीचं. गलाई समाचार यूट्यूब चॅनल गलाई समाचार परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने, जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल, करसुंडी तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. सूत्र महोत्सव 35 वर्षांची अविरत सेवा, 30% पर्यंत मजुरीमध्ये सूट. कालावधी दिनांक 4/12/2023 ते दिनांक 31/12/2023. नवीन भिशी धारकास पैठणी मोफत. जवळे ज्वेलर्स अँड सन्स, मेन बाजारपेठ आटपाडी. मोबाईल नंबर 84 46 32 15 83. चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये, जिथे मिळणार आहे सेलेरिओ, वॅगनार, ऑल्टो K10, एस्प्रेसो हजर स्टॉक मध्ये. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड 100% कर्ज आणि शेतकरी बंधूंना 6माही व वार्षिक हप्त्याची सोय. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स, मिरज सांगली रोड, मिरज. संपर्क 9172 21 22 23. तासगाव आउटलेट, शेतकरी मार्केट जवळ तासगाव. जत आउटलेट, जत सांगली रोड, जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे.
आपलं सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेटमध्ये. वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज. सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना, ज्यावरती आपल्या मनातील उत्कंठा आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा. सह्याद्री कन्स्ट्रक्शन. वास्तुशास्त्रानुसार RCC घराची रचना, आकर्षक थेरी व इंटिरियर डिझाईन, गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन, कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्ययावत बांधकाम रचना, भूकंपरोधक RCC डिझाईन, 100% विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन. इंजिनियर भानुदास पोपट पाटील. मोबाईल नंबर 8308 84 13 12. मुक्काम पोस्ट आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल. तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील. पत्ता आहे जुना बुधगाव रोड, म्हसोबा मंदिरच्या मागे, सांगली. संपर्क सलीम बेळगावकर. मोबाईल नंबर आहे 93 70 90 13 36 आणि 83 29 37 76 46. चला चला, तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये, जिथे मिळणार आहे सेलेरिओ, वॅगनार, ऑल्टो केटन, एस्प्रेसो हजर स्टॉक मध्ये. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड 100% कर्ज आणि शेतकरी बंधूंना 6 व वार्षिक हप्त्याची सोय. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स, मिरज सांगली रोड, मिरज. संपर्क 91 72 21 22 23. तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ